माया लगेच संपा. हाय भावांनो बहिणींनो, काय चाललंय? सगळ्याचं काम झालं का? पोळ्याचं जेवण हो का? आता पंचमीचं माझं जेवण झालंय, जरा आराम. मग बांगड्या घालाय जायचं आहे हो का? राखाडी बांगड्या, राखाडी साडी. काय चाललंय मग सगळ्याचं सांगा नक्कीच कमेंट मध्ये. इकडे झोपली आहे, चाबरपणा करायला, काम करणे म्हणाले, धंदा करणे म्हणाले, बसून खावा म्हणली आहे. लय राग येऊन हो का आमच्या दीपाला, सांगायचं आता. सणाचं लईच राग येऊन हो का? किती राग लय येऊन आहे. आगाव 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 धंदे करले सारखे. बघा हे छान वाटलं आता का बांगड्या बघा किती छान आहेत, एकदम छान छान नाजूक 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 आहेत बघा, मस्त. अशा बांगड्या लिव वाटते. आणि दीपाची पसंत आहे बघा हे. माझी पसंत नाही, दीपाची पसंत आहे. दीपा आमची घाल म्हटल्यावर घातली ही बांगड्या, नाहीतर घालणार नव्हती. चेहर काय करा हो का? आता जरा आराम करावा वाटलं. सकाळपासून पोळ्यात स्वयंपाक केली बघा, इतकं स्वयंपाक करावं लागलं, वाढवच्या वाढव. दुखणं आल्यासारखं वाटायला लागले. काय करावं, करावंच लागत की स्वयंपाक. पोळ्याचं स्वयंपाक केल्याशिवाय तर चांगलं वाटतं नाही सणाला. आमच्या दीपाला नग वाटला तर काही काही करणे वाटला तर फोड इल्ले कांटे दाग. कुठं फोडे इल्ल्या फोडं फोडं म्हणते बघा, तोंडाला सारखं फोडच म्हणते बघा. एक फोड बी येऊ देत नाही तिने तोंडाला म्हणलं तर. तुला बी तर हाय केलं तसलं काय तुझ्या इत्त झाले, मला बी हवं. हां नाही ते येतात आपलं आपणच, आणि आपलं आपण जातात तोंडावरून. पण मस्त का बरं मी शेतात काम करल्यावर एक फोड येत नव्हतं. घरात बसून ते चहा पिवला लागा मग तर येतात मला फोड. एक फोड येत नाही तोंडावर. पण आमच्या दीपाला लय येऊ देऊन येऊन आल्या फोड. कडकडून जांभळी येऊ लागल्या बघा. पंचमीची हार्दिक शुभेच्छा सगळ्याला हो का? सगळे सुखी राहावा, जेवा, तू सुखी राहा, आम्ही दुखी राहतो. छान पोळ्या रस करून खायचं बघा. आम्ही पोळी दूध खाणार, पोळी खाल्ला का रस दूध खाल्ला बघा. आमची दिबा तर रस पोळी खावा म्हणाले बघा. आगाव धंदे सगळे आमच्या दीपीचे. आम्ही उपाशी राहू बघा म्हणते आता का काहीतरी बोलल्या. आता जेवलो का खाल्लो काच म्हणून बोलते, दुसरं माणूस का बोलणार आहे बरं? आपल्याकडे बोलाय पण प्रश्न काही नाही, जे बोलायचं तेच बोलावं लागत. हे केल्यावर जमतंय. यूट्यूब चॅनल खोलायला लावल्याने काम नव्हतं, आता इथं बोलावं लागतं सगळं. बोलल्याशिवाय काही नाही. मग एक दूजे में पाऊस येतं काय की असं वाटलं रे बघा आज लयच. ते पण कपडे आणले सगळे काढून. अगं कपडे काढून आणायचे तेच लय आवाळ आले बघ. तुला आधीच म्हणत ते कपडे काढूनच झोपावं म्हणलं ते तुला, तर का तू सांगितलेलं ऐकाय तयारच नाहीस. ऐका आगाव धंदे सगळे.